सावे एवढ्यात रिटर्न म्हणलं होतं ना त्या विश्वंभरला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. का? काय झालं? एवढे दिवस कुठे होता माहितीये का? कुठं? मदर माऊलीवर लक्ष ठेवून होता. डिटेल अँड डिटेल माहितीये त्याला. तो शहाणा पोलीस आठवतो, त्याला घेऊन हे सगळं करत होता तो. मामा, मदर माऊलीला तिथनं बाहेर काढणं वाटतं तितकं सोपं नाहीये. सावे मी काय म्हणतोय, मदर मोलला पारस त्याला पारस पण माहितीये आणि पारसचं घर पण माहितीये. मी म्हणलं ना, तो श्वास पण मोजत असेल रे आपले. गमती गमतीत हाणते त्याला शब्दानं. पण आता असं वाटायला लागलंय की त्याला जरा शिस्तीतच घ्यायला लागणार आहे मामा. अरे तो विश्वंभर हल्ला झाल्यावर डायरेक्ट वार करणारा नाहीये. तो डूब धरून बेसावत असताना वार करणारा लांडगा आहे. आपल्याकडनं जरी चूक झाली ना मामा, तर आपल्या जवळच्या सगळ्यांना त्रास देईल तो. सावे रिस्क काय कमी घेतला का आपण? हे बघ, मिळणाऱ्या पैशात सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मी सगळा विचार करून ठेवलाय. आज रात्री दागिने उडवायचे, रातोरात ताईला आणि चमकीच्या आईला घ्यायचं आणि सरळ गाव सोडायचं. ताईने विचारलं तर सांगायचं मुंबईला बोलवले आपल्याला डॉक्टरना म्हणून. इथल्या डॉक्टरनं सांगितलं तिकडे जायला. मुंबईला माझा इंडस्ट्रीतला एक मित्र आहे, त्याच्याकडे राहायची सोय होईल. मुंबईत गेलं की पुढचं सगळं सेटिंग लावूया आपण. आणि पारस पारसला सांगूया त्याच्या आईला घ्या आणि कर्नाटकात जा म्हणून. किती दिवस दुसऱ्याचा विचार करत बसणार आहेस? त्या पारसची रिक्षा सोडवायला चोरी करायला गेलो आणि म्हणून या काचड्यात सापडलो. ही वेळ दुसऱ्याचा विचार करायची नाहीये. कधीतरी आपला पण विचार करायला पाहिजे. पाणी नाकाच्या वर गेलंय, यांची लेवल केली नाही ना तर आपलं तिकीट फाटलंच म्हणून समज. दादा, किती वर्षापासून हा उत्सव साजरा होतो? का तुला काय पिक्चर काढायचं आहे? बटाट्या नीट ऐक. पहिल्यांदा ध्वजाची तिलक पूजा होईल, मग तो त्याला 3 प्रदक्षिणा घालेल. प्रदक्षिणा घालतानाच गाठायचा साल्याला. मायला माझ्यात नशिबाला सगळी फुटकी का आल्यात काय माहित. बटाट्या आधी नीट ऐकून घे की प्लॅन. हा, तुला जमणार आहे का नाही ते सांग, का दुसरा बघू? दादा, उत्सुकता होती म्हणून विचारलं. या बळवंत गुंडप्पा लष्कराच्या मनगटाला 20 मुंडक्याचं रगत लागलंय म्हणून तर बोलावलाय ना तुला. शांतपणे ऐकून घेस सगळ्याचे सगळा प्लॅन. पहिल्यांदा भैरव देवाला गाभाऱ्याच्या बाहेर आणते, त्याच्यानंतर तो शहाणा त्याला 3 प्रदक्षिणा घालेल, त्याच्यानंतर ध्वज घेऊन निघेल. पण गावाच्या येशीपर्यंत त्याच्याबरोबर पुजारी, साधू, गावकरी अख्खी जमात असेल. एकदा गावाची येस ओलांडली की त्याला डोंगराव एकट्याला ध्वज घेऊन जायचं. त्या बारीला मला गडबड चालणार नाही. सगळं नीट डोक्यात घ्यायचं. सांगतोय ते ऐक. हे बघ, गावकरी हे असणार आहे. एकतून अर्जुनिया पुढं पुढं गेली एकटा. इथं तुला पूल दिसतोय का? ह्या पुलाच्या हितच त्याला गाठायचा, हितच हाणायचा, मग डोंगराव घेऊन जायचं. काड्यावनी ढकलून द्यायचं. मग लगेच निघायचं नाही तिथनी. त्याचा आहे ना असा आवाज येईपर्यंत थांबायचं. या अर्जुन कवठेकरची कवटी फुटली पाहिजे ह्या बारीला. जमल ना? जमेल. शाबास. गावकऱ्यांना वाटेल अर्जुन कवठेकर कड्यावनी पडून मेला. बोल भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं. भैरव देव नमस्तुभ्यं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वसिद्धी कुरु कुरु. अर्जुन साहेब, तुम्हाला आता भैरव देवाचा आशीर्वाद मिळाला. तुम्हाला भैरव देवाचा ध्वज घेऊन डोंगरावर जावं लागणार आहे.
आता उत्सवाचे 8 दिवस तुम्ही भैरव देवाचे यजमान असणार आहात. तेव्हा या येत्या 8 दिवसामध्ये अभक्ष भक्षण करायचं नाही, अपेय पान करायचं नाही. सगळे चांगले आणि शुद्ध विचार ठेवायचे. मनानी आणि शरीरानी पवित्र राहायचं. शुभम भवतु. बोला भैरवाच्या नावानं, भैरवाच्या नावानं, भैरवाच्या नावानं, भैरवाच्या नावानं. मिस वशिला, मला तुमच्याशी थोडं बोलायचं. अर्जुन तिकडे जाणार, तो तिकडे झेंडा लावणार, खाली येणार, मग दागिनं काढणार. तर अख्खं गाव गोळा होईल. सर, सर काय बोलायचं होतं? बसा. मी बसा. आता कान, डोळे आणि मन शांत ठेवून ऐकायचं. पुढची काही मिनिटं मी जे काही बोलणार आहे ते मनात फिक्स करून ठेवा, कारण त्यामध्ये काहीही बदल होणार नाही. का, कशासाठी, मीच का, असले फालतू प्रश्न विचारायचे नाहीत. त्याची गरज नाहीये. आता काही वेळात मी मानाचा भैरवाचा ध्वज घेऊन जाणार आहे, हे सगळ्यांना माहिती. हे सगळं मला का सांगतोय हा तिरसट? अजून एक खूप महत्वाची गोष्ट मिस वशिला, माझं बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत मनात सुद्धा काही बोलायचं नाहीये. तर सूर्यास्त होईल, मी ध्वज फडकवेपर्यंत, मी ध्वज फडकवला की आपल्या यात्रेला प्रारंभ होईल. मग सगळी गावातली मंडळी आपल्या घरी येतील भीमा सदनाला. मी त्यांच्यात चहा पाण्याचं करून ठेवेन. मिस वशिला, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. सॉरी सर. तर ते लोक घरी येतील आणि घरातून म्हणजे भीमा सदनामधून दागिन्यांची पालखी पुन्हा निघेल. आता मुद्दा असा आहे की मी ध्वज फडकवेपर्यंत इथे कुणीतरी ती दागिन्यांची पेटी रेडी करून ठेवायला हवी. आणि ते दागिने कुठे आहेत हे फक्त आणि फक्त मला माहिती आहे. आणि मला पण. मग मी तुम्हाला मगाशीच बजावलं होतं की असले फालतू प्रश्न नाहीत. गुड. तर आता ती वेळ आली आहे की माझ्या व्यतिरिक्त हे गुपित कोणाला तरी कळायला हवं. जेणेकरून
मी जेव्हा वरती असेल तेव्हा ती व्यक्ती दागिन्यांची पेटी रेडी ठेवेल. हा मला सांगतोय की स्वतःला आठवण करून देण्यासाठी बडबडतोय. कालच बलराम मला विचारत होता दागिन्यांबद्दल आणि मी त्याला म्हटलं की माझ्या विश्वासातल्या एका व्यक्तीला मी सांगून जाणारे दागिन्यांची पेटी कुठे आहे. आणि माझ्या विश्वासातल्या त्या व्यक्ती तुम्ही आहात. मी झालं? तुम्हीच. हा, आणि मागे मी तुम्हाला म्हणालो होतो की मी सहज कोणावर विश्वास ठेवत नाही. म्हणजे वरून देव जरी आला आणि त्याने माझ्यासमोर कागद ठेवला. तरी तुम्ही वाचल्याशिवाय सही करणार नाही, मला लक्षात आहे. गुड. पण आता मला कोणावर तरी विश्वास ठेवायला हवा. आणि मी असा विचार केला की माझ्याशिवाय जर मला कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर मी कोणावर विश्वास ठेवू. आणि फॉर सम रिझन्स माझ्या डोळ्यासमोर तुमचा चेहरा आला. आय डोंट ट्रस्ट एनीवन. पण जर माझ्यासमोर पर्यायच नसेल तर मे बी I can trust you. तर मिस वशिला, मी आता तुम्हाला सांगणार आहे की मी दागिने कुठे ठेवले. त्यामुळे मिस वशिला, मला असं वाटतंय की तुम्ही माझा विश्वास तोडणार नाही. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही तो तोडलात तर अर्जुन कवठेकर किती वाईट माणूस आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण मिस वशिला, मी किती वाईट होऊ शकतो ना हे अजून तुम्हाला कळलेलं नाही. माझा नेम कधी चुकत नाही आणि मी कोणासमोर चुकत नाही. लक्षात ठेवा. डू यू गेट इट? ए सावे, वाटतं की नाही दीपू द मास्टर माइंड. अका लय वेळ मेंदूला स्टार्टरच मिळत नव्हता आणि मग मी असा रुमाल मामाच्या गळ्यात टाकला की झटक्यात मामाला प्लॅन सुचलाय. मामा तू सांगतो का मी सांगू? अगं ये 25 वर्षाचा अनुभव कुणाचा आहे? मामा आता ते 25 वर्षाची कॅसेट चालू करू नका, कारण रात्र वैऱ्याची आहे. हे सावे, आमचं प्लॅनिंग तयार आहे. चमकी रेडी, गाडी रेडी. आज रात्री आम्ही दोघं विहिरीपाशी जाणार आहे. आम्ही विहिरीत उतरणार आणि दागिने बाहेर काढणार. सावे, आणि तू आत्ताच्या आत्ता देवळात जा. आम्ही पण काय करतो, दागिने घेतो, गाडीत टाकतो, डायरेक्ट तुला देवळात भेटतो. हे बघा, आपण तिघं पण देवळात जाणं गरजेचं आहे. आपण तिथं असलो म्हणजे लोकांना आपल्यावर जास्त संशय येणार नाही. आणि एकदा का अर्जुन तो झेंडा घेऊन निघाला की सगळीकडे अशी पांगापांग होईल. आपण पण तिथून निघायचं, गाडीत बसायचं की बुर्र. साधारण 12-12:30ला गाडीला स्टार्टर मारायचा. कवटे भैरवगड ते कसारा
कसारा टू शिमोगा, शिमोगा टू पनवेल आणि डायरेक्ट आपल्या गावाकडे. सावे, आम्ही एवढ्या वेळ तुला प्लॅनिंग सांगावलोय, तुझं हू का चू नाही? काय काय झाले? मामा, त्याने विश्वास ठेवलाय माझ्यावर. काय? त्या अर्जुनने विश्वास ठेवलाय माझ्यावर. म्हणजे त्यांनी मला स्वतःहून बोलवून सांगितलंय ते दागिने कुठे आहेत. दागिने ठेवलेली जागा बदलली का काय? जागा नाही बदलली, दागिने तिथेच आहेत जिथे आपल्याला माहित होत. मग काय? माझंच मला सुचत नाहीये. मामा, तो अर्जुन कवठेकर, त्याचा देवावर पण विश्वास नाहीये. त्यानं माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि मला सांगितलंय ते दागिने कुठे आहेत. एक मिनिट, म्हणजे त्यानं आता तुझ्यावर विश्वास ठेवलाय म्हणून आपण प्लॅन चेंज करायचा? नाही हा नाही, आपलं जे ठरलंय ना ते फायनल आहे. ते दागिने घ्यायचे, इथून निघायचं. त्याचा विश्वास अविश्वास तेल लावत. सावे, चमके म्हणते ते एकदम बरोबर आहे. तू आत्ताच्या आत्ता उत्सवात जाऊन राहा, लोकांच्या संग बोल, हास, कोणाला काही डाऊट येणार नाही. कळलं? सावे, 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 कळते का मी काय सांगतोय ते? सावे, तुला माझी शपथ आहे, तिकीट फाडायचं म्हणजे फाडायचं. काय? लेवल करायची. हा प्रिया, हा सावित्री ताई, आवरलं ना तुझं? येतेस ना? निघालात तुम्ही? निघालो म्हणजे काय ताई, तुझं आवरलं नाहीये का? मी मदतीला येऊ का? नाही, नको नको, मी आवरते. घरचे सगळे वेळेवर पोचले पाहिजेत ना. घरचे म्हणजे तू काय बाहेरची आहेस का? तू पण घरचीच आहेस ना. हो, मी आवरून येते लगेच. अगं हो, खरंच येते. नाही फसवणार तुला. पण माझा विश्वास आहे तुझ्यावर. आणि आता तर दादाच बोललाय ना तुला, मिस विश्वासू. मला माहितीये तू नाही फसवणार मला. बरं आवर ग लवकर, उत्सव सुरू व्हायची वेळ झाली आता. लवकर ये बरं. हा. हा. बोला भैरव देवाच्या नावानं.
माझ्याशिवाय जर मला कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर आय कॅन ट्रस्ट. चमत्कारावर माझा विश्वास नाही, पण देवा भैरवा, आता तूच काय तो मार्ग दाखव.